नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण घासाला पाणी चालू केल्यापासून. तर घासाला पाणी चालू केले बघा. घास थोडा लेटच झाला आमचा, कारण घासाचं बी मिळत नव्हतं आणि घासाचं शेत तयार करायचं राहिलं होतं. आणि मग त्याला काय केलं, या पद्धतीने पाणी द्यायला सुरुवात केली. कारण कसं मग आपल्याकडे सध्या गडी भेटत नाही, काही नाही. मग असा हा पाईप, पिचकाऱ्याचा पाईप टाकून दिला की तो शेवटपर्यंत व्यवस्थित भिजतो आणि आपल्याला पण त्या ठिकाणी थांबावं लागत नाही. तर सकाळी 7:30चा टाईम आहे पहा, सूर्य आलाय वरती आणि घासाला पाणी चालू आहे. तर घासाचं पाणी पाहून मी आले घरी. तोपर्यंत जाऊबाई झाडू मारत होती शेळ्यांखाली. पण हा आमचा बिटलचा बोकड आहे, पण तो ना त्याच्याखाली झाडूच देत नाही. तो मारतो सगळ्यांना तिथं कुणी जर झाडायला वगैरे गेलं तर. मग त्यासमोर काय करावं लागतं, काहीतरी खायला ठेवून, धान्य किंवा पेंड असं ठेवून मग झाडून घ्यावं लागतं. तर त्याच्यासमोर ठेवलं आहे गहू. जाऊबाई सगळं झाडते, पण मग त्या बोकडाकडे अजिबात जात नाही, कारण तो खूप मारतो आणि त्याचे शिंग पण खूप टोकदार आहेत, लागायची भीती वाटते. तर मग त्याला खायला टाकलं आहे आणि आता मी घेते झाडू मारून. कारण मग शेतात केळी लावायचं काम चालू असल्यामुळं मग मला घरी थांबायला वेळ मिळत नाही. पटपट आवरून मग शेतात जावं लागतं. त्यामुळे सध्या काय झालं आहे, माझे शिवायचे पण व्हिडिओ येत नाही येतं आणि मी क्लास पण सध्या बंद केलेत. कारण शेतातलं काम महत्त्वाचं आहे आपलं. आपण गावाकडचे शेतकरी, शेतातलं काम महत्त्वाचं असतं आपल्याला. त्यामुळं मग शेतात धावपळ जास्त चालू आहे. तर हा झाडू मारून मग अगोदर आम्ही स्वयंपाक करणार. तर आमची कंबाईन फॅमिली आहे. जाऊबाई मी एकसारखे काम करतो, म्हणजे असं नाही आहे की वाटून कामं घेतो. जसं तिला जे समोर दिसेल ते करते, मला जे समोर दिसेल ते मी करते. आणि ही कोंबडी आहे, तिची छोटे छोटे पिल्लं आहे 15 दिवसांचे. आणि आता तिकडं ते बोकड्याला गहू टाकले, इथे छोटे छोटे पिल्लं येतं, बरेच मोठे झालेले येतं. कारण शेळ्या आमच्याकडे मुक्त गोठा आहे शेळ्यांचा, तर त्यांना पण खायला टाकलं. आणि आता बाजरीची भाकरी बनवतो आहे मस्तपैकी, आणि वांग्याचं भरीत. गावाकडच्या पद्धतीचं आहे. वांग्याचं भरीत, पिठलं हे खूप छान लागतं खायला. आणि कांद्याची पात असं घालून जर पिठलं केलं तर ते आणखी छान, आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी. तर या पद्धतीने झाली आहे भाजी आणि भाकरी. तर मैत्रिणींनो, मी आले आमच्या शेतात आणि तुम्हाला दाखवते आमच्या शेतात. ही आमची मका, पूर्ण टोटल मका आहे. आणि हा गहू आहे, हा ऑर्गॅनिक गहू ठेवला आम्ही. याला औषध वगैरे काहीच मारले नाहीत, डायरेक्ट बैल घातले. ते बैल चालू दिसतात तुम्हाला तिकडं. आणि त्याच्या बाजूने पलीकडून आहे मका, आणि ही पण टोटल मका आहे. आणि हे आम्ही याला तार लावली आहे. कशासाठी? का ते शेतात रानडुकरं असतात ना, तिला ताण देते, त्याच्यामुळं ही तार लावली. आणि हा टोटल गहू आहे. ते दिसतंय समोर, ते आमचं घर आहे. आणि घरासमोर पूर्ण शेती आहे, आणि ही पूर्ण आमची शेती. आता मिस्टर निघालेत पुढं आणि मी चालले त्यांच्या पाठीमागं. आणि ते दिसतंय का, आमच्या शेतात चक्रधर स्वामीचं मंदिर आहे. म्हणजे टाकळी बाण इथे एक मंदिर आहे, प्रसिद्ध क्षेत्र माणभाव पंथाचं. तर ते हे चक्रधर स्वामीचं मंदिर आहे, आमच्या शेतातच येतं हे. कापसे म्हणून आमचं शेत आहे, आणि पांडुरंग कापसे माझ्या आजी सासऱ्यांचं नाव आहे. आणि मग आमच्या शेतात हे मंदिर येतं. चक्रधर स्वामी या ठिकाणी विसाव्यासाठी थांबले होते. तर या ठिकाणी बघा, केळीची रोप लावायला सुरुवात केली. तर रोप लावायची सोपे आहे, पण त्यामध्ये पेंड, ते म्हणजे गव्हाला टाकणारं मटेरियल, थोडंसं औषध, त्यामुळे लावायला वेळ लागतो. तर पहा, केळीची रोप किती छान आहे. छोटेचे अगदी, पण लावल्यावर आता तर रोपलेत समजा. आणि या पद्धतीने शेतात बायका आहे कामाला. आणि रोप घमिले, कॅरेटमध्ये रोप घेऊन लावायचं. तर या पद्धतीने शेतात काम चालू आहे. घरच्यापेक्षा शेतात खूप भारी वाटतं, कारण कसं 4-5 लेडीज असतात, त्यांचे विचार ऐकायला मिळतात. आणि मिस्टरांचं चालू आहे शेतात फेरफटका, आणि गावात पण चालू आहे इकडं बैल. तर या पद्धतीने आम्ही गावाकडचे शेतकरी. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला का, नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर स्टिचिंगचे व्हिडिओ पण पाहायला मिळतील आणि ब्लॉग पण पाहायला मिळतील.